what we are going to discuss in today's session. Guys, what we are going to discuss in today's session, we are going to discuss our basics of organic chemistry from today onwards. Till yesterday, we have discussed hybridization, correct? Till yesterday, we have discussed hybridization, how hybridization is useful in determining reactivity in most of the organic compound, correct? काय काय बघितलं आपण काल हायब्रिडायझेशन वरनं रिएक्टिव्हिटी कशी काढता येते हे बघितलं आपण काल, हो की नाही? मग आता आपल्याला आजपासून काय डिस्कस करायचंय, तर आजपासून आपल्याला डिस्कस करायचंय काही फंडामेंटल कॉन्सेप्ट रिएक्शन मेकॅनिझम साठी, जे काही फंडामेंटल कॉन्सेप्ट लागतात ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करताना किंवा ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम स्टडी करताना, ते बघणार आहे. हेडिंग द्या, काय हेडिंग देणार? फंडामेंटल कॉन्सेप्ट्स इन ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणण्यापेक्षा ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम. आता पहिल्यांदा रिएक्शन मेकॅनिझम काय ते माहिती पाहिजे. यू गाइज नो अबाउट रिएक्शन मेकॅनिझम? यू गाइज नो अबाउट रिएक्शन मेकॅनिझम? कोणाला माहिती का रिएक्शन मेकॅनिझम काय किंवा मेकॅनिझम काय? कोणाला सांगता येईल का मेकॅनिझम काय असतं? मेकॅनिझम म्हणजे काय कोणाला सांगता येईल का? येस और नो? मेकॅनिझम मध्ये काय करतो आपण, सांगता येईल का? तुम्ही सगळे 12th ला आहात ना? सगळे 12th ला आहात ना? येस और नो? सगळे 12th ला आहात का? आर यू गाइज इन 12th? Yes. Okay. So, if I show you a reaction and its mechanism, then can you tell me the definition of mechanism? जर मी तुम्हाला एखादी मेकॅनिझम, एखाद्या रिएक्शनचं मेकॅनिझम दाखवलं, मग तरी सांगता येईल का मेकॅनिझम काय असतं ते? एक रिएक्शन दाखवतो आणि मग आपण मेकॅनिझम कडे जाऊयात. या रिएक्शनचं नाव ऐकलं का एखादी? या रिएक्शनचं नाव ऐकलं का कधी? हॅव यू हर्ड अबाउट दिस? तुम्ही 12th ला आहात. डू यू नो अल्डोहॉल कंडेन्सेशन? येस और नो गाईज? मग याचं मेकॅनिझम इकडे दाखवतो, त्याच्यावरनं मला मेकॅनिझमचा अर्थ सांगायचा. नो नो. ओके ओके ओके, ठीक आहे. तुमचं झालंच नाहीये, तुमचं झालंच नाहीये कसं माहिती असणार? अजूनपर्यंत झालेलं नाहीये. बघा हा कंपाऊंड बघा, लुक एट दिस कंपाऊंड. हा कोण आहे? सी डबल बॉन्ड OH. हा ग्रुप असणारा कंपाऊंड कोणता असतो? विच इज दिस कंपाऊंड? विच इज दिस कंपाऊंड? ऍटलीस्ट हा कंपाऊंड तर माहिती असेल ना? येस और नो? असं लिहिण्याच्या ऐवजी, हे बघा, असं लिहिण्याच्या ऐवजी मी कसं लिहिलंय? हा अल्डिहाइड आहे. नाव सांगता येईल का नाव? यू आर करेक्ट. 2 कार्बन कंटेनिंग अल्डिहाइड. हा कोणता अल्डिहाइड आहे? ऍसिटाल्डिहाइड किंवा काय आहे? इथेनॉल. हा कार्बोनिल कार्बन, त्याच्या शेजारचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन. त्याच्या शेजारचा कार्बन म्हणजे कोणता कार्बन? अल्फा कार्बन. कार्बोनिल कार्बन कसा असतो? हा ग्रुप कसा असतो? हा ग्रुप असतो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. हा ग्रुप कसा असतो? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग. हा ग्रुप याच्याकडनं इलेक्ट्रॉन विड्रॉ करेल असे, आणि मग हा कार्बन कोणाकडनं करेल? याच्याकडनं. म्हणजे फायनली इलेक्ट्रॉन डिव्हिजन कोण झाला? फायनली हा कसा झाला? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. हायड्रोजन कसा झाला? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. फायनली हायड्रोजन कसा झाला? इलेक्ट्रॉन डेफिशियंट. म्हणजे काय? ऍसिडिक. म्हणजे काय? ऍसिडिक. कळालं का?
हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप या कार्बन कडनं करतो, म्हणून हा कार्बन हायड्रोजन कडनं करतो. गॉट इट? हे कळालं का? हे जे लिहिलं ते कळालं का? हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे, हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, हे कळालं का सगळ्यांना? येस और नो? हे प्रत्येकाला कळालं का दाखवलेलं? हा हायड्रोजन कसा आहे? इलेक्ट्रॉन डिफिशियंट. कारण ह्या हायड्रोजन कडनं कार्बन करतोय अल्फा, अल्फा कार्बन कडनं कोण करतोय? हा कार्बोनिल ग्रुप. हा कार्बोनिल ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉइंग का आहे? ऑक्सिजन आहे ना. ऑक्सिजन काय करतो? कार्बन कडनं करतो. कार्बन कोणाकडनं करेल? या कार्बन कडनं. आणि हा कार्बन कोणाकडनं करेल? हायड्रोजन कडनं. हे कळालं का प्रत्येकाला? येस और नो? आय एम आस्किंग एव्हरीवन. आय एम आस्किंग एव्हरीवन. बरोबर आहे का? आय एम आस्किंग एव्हरीवन. हे कळाले का? पटकन सांगा. हे कळाले का? मग आता हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, हे कळालं असेल. मग मी हा पार्ट रब करतो. हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे हे कळालं असेल, हा पार्ट मी रब करतो. का? मला मेकॅनिझम दाखवायचं. बघा मग. मग त्याच्यामुळे हा OH मायनस म्हणजेच काय? कुणाकडनं आलाय हा OH मायनस? हा OH मायनस कुणाकडनं आलाय? NaOH. हा OH मायनस कुणाकडनं आलाय? NaOH. हा OH मायनस इलेक्ट्रॉन पेअर कोणाला देतो? हायड्रोजनला. जो निगेटिव्ह आयन इलेक्ट्रॉन पेअर हायड्रोजनला देतो त्याला काय म्हणतात? बेस. त्याला काय म्हणतात? बेस. मग OH मायनस काय? OH मायनस इज ऍक्टिंग ऍज बेस. हे कळालं का? OH मायनस इज ऍक्टिंग ऍज बेस. त्याच्याकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पेअर आहे, हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, म्हणून OH मायनस नी इलेक्ट्रॉन पेअर कोणाला दिली? हायड्रोजनला. हा बॉन्ड ब्रेक होईल. मग आता या बॉन्ड मध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर आहे इथे, या बॉन्ड मध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर आहे त्यामध्ये एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा, एक हायड्रोजनचा आहे. पण हायड्रोजनला तर इलेक्ट्रॉन पेअर मिळाली आहे. मग इथे जी इलेक्ट्रॉन पेअर आहे त्याच्यामध्ये जो इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा आहे आणि जो कार्बनचा आहे, दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाला मिळतील? कार्बनला. म्हणून एरो बघा कुठून पुढे दाखवला. एरो बघा कुठून पुढे दाखवला. इथून एरो कुणाकडे दाखवला? हा एरो आता काढून टाकतो. तुम्हाला फक्त कळावं की इलेक्ट्रॉन कोण पुल करतं म्हणून दाखवले होते. मग हा हायड्रोजन OH मायनसनी काढून घेतल्यानंतर या कार्बन हायड्रोजन बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे आली? कार्बनकडे. म्हणजे आपला पण आला आणि हायड्रोजनचा पण आला. म्हणून इथे काय होईल? CH2. उलट लिहितो आता किंवा असंच लिहू. बरं तुम्ही म्हणता तसं. याचं काय झालं? हायड्रोजन गेला, CH2 इलेक्ट्रॉन पेअर आली ना, स्वतःचा पण इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा, म्हणून मायनस चार्ज आला. OH नी हायड्रोजन काढून घेतला. OH आणि H एक इलेक्ट्रॉन पेअर देऊन हायड्रोजन काढला. या इलेक्ट्रॉन पेअरचा वापर करून ऑक्सिजननी हायड्रोजन बरोबर काय केला? बॉन्ड. ही इलेक्ट्रॉन पेअर दिली. 1 2 लोन पेअर राहिला. म्हणजे काय बनला? वॉटर. आणि इकडे कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज आलाय. आणि काय बनलाय? हा कार्बॅनियन. काय बनलाय? हा कार्बॅनियन. आणि हा काय करतो? पुढे काय दाखवतो? फर्दर रिएक्शन याच्यामुळे होईल. मग असा हा जो मिडल स्पेसिस बनलाय, मिडल स्पेसिस हा कार्बेनियन, पुढे काय दाखवतो? फर्दर रिएक्शन. हा कोण आहे? हा कोण आहे? याला म्हणायचं इंटरमिजिएट. काय म्हणायचं? इंटरमिजिएट. काय म्हणायचं याला? कार्बेनियन काय आहे? इंटरमिजिएट आहे. तो पुढची रिएक्शन दाखवतो. म्हणजे सबस्ट्रेट ज्याच्यावरती रिएक्शन होते तो हा सबस्ट्रेट आहे. कोण? ज्याच्यावरती रिएक्शन होते तो हा सबस्ट्रेट आहे, ऍसिटाल्डिहाइड. कोण रिएक्शन करतो? OH मायनस बेस, तो आहे रिएजंट. सबस्ट्रेट ज्याच्यावरती रिएक्शन होते तो हा OH मायनस, जो रिएक्शन करतोय तो, ज्याच्यावरती रिएक्शन होते तो सबस्ट्रेट, जो रिएक्शन करतो तो असतो रिएजंट. रिएजंट कोणत्या टाईपचा आहे? रिएजंट बेसिक आहे. बेसिक का म्हटलं? OH मायनसने हायड्रोजनला इलेक्ट्रॉन पेअर दिली. जो निगेटिव्ह आयन हायड्रोजनला इलेक्ट्रॉन देतो त्याला काय म्हणतात? बेस. आणि या दोघांच्यामुळे जो बनलाय मिडल स्पेसिस, याचं पुढे प्रॉडक्ट मध्ये बनणार आहे. यांच्यापासून बनलेला हा आणि याचं पुढे प्रॉडक्ट मध्ये कन्वर्जन होणार आहे. हा जो मिडल स्पेसिस आहे त्याला इंटरमिजिएट म्हणायचं. तो काय असतो? इंटरमिजिएट. आणि इथे कोणता इंटरमिजिएट बनलाय? कार्बॅनियन. याला कार्बॅनियन का म्हटलं? कार्ब ऍनियन का म्हटलं? कुठला चार्ज आहे कार्बनवरती? निगेटिव्ह चार्ज. कार्बनवरती कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह. म्हणून हा कोण आहे? कार्बॅनियन.
मग हे जे मी दाखवलं इथे, हे जे मी दाखवलं ना इथे स्टेप वाईज, याने इलेक्ट्रॉन याला दिले म्हणून हा बॉन्ड ब्रेक झाला, बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर अल्फा कार्बन कडे आली, त्याच्यापासून अल्फा कार्बन कडे बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर आली, म्हणजे हायड्रोजनचा पण इलेक्ट्रॉन आला, इलेक्ट्रॉन पेअर आली म्हणून दाखवले 2 डॉट, इलेक्ट्रॉन पेअर आली म्हणून इथे काय दाखवले 2 डॉट, आणि मायनस चार्ज का लिहिला, एक इलेक्ट्रॉन पेअर पैकी एक इलेक्ट्रॉन कुणाचा आहे, हायड्रोजनचा आहे, म्हणून मायनस चार्ज दाखवला वर. इलेक्ट्रॉन पेअर जी आहे या बॉन्डची, त्यात एक इलेक्ट्रॉन कार्बनचा होता, एक हायड्रोजनचा आहे, म्हणजे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा मिळाला म्हणून -1 चार्ज, हा बनला कार्बेनियम. हे जे मी दाखवलं कर्व्ड एरोच्या फॉर्म मध्ये, इकडून कर्व्ड एरो इथे म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर हायड्रोजन कडे आली, हा बॉन्ड ब्रेक झाला, एरो स्टार्ट केला बॉन्डच्या मधून आणि एरो पॉइंट केला कार्बन कडे, म्हणजे कार्बनला इलेक्ट्रॉन मिळतात, असं मी दाखवलं. हे जे मी दाखवलं यालाच काय म्हणतात, मेकॅनिझम. यालाच काय म्हणतात, मेकॅनिझम. कळालं का मेकॅनिझम काय असतं? मेकॅनिझम म्हणजे काय, स्टेप वाईज काय झालं ते सांगणं. इथून या OH मायनसनी हायड्रोजनला इलेक्ट्रॉन पेअर दिले, ओनी हायड्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म करून वॉटर बनलं, हा बॉन्ड ब्रेक होऊन इलेक्ट्रॉन पेअर कार्बन कडे आली, कार्बन वरती निगेटिव्ह चार्ज आला, कार्बेनियन बनला. म्हणजे काय झालं रिएक्शन मध्ये हे मी स्टेप वाईज सांगितलं, काय झालं रिएक्शन मध्ये हे मी स्टेप वाईज सांगितलं, आणि स्टेप वाईज सांगताना मी कशाचा वापर केला, कर्व्ड एरोचा. कर्व्ड एरो म्हणजे काय, इलेक्ट्रॉन कुठून कुठे जातात याची डायरेक्शन. एरो स्टार्ट होतो डोनर कडनं, एरो पॉइंट होतो ऍक्सेप्टर कडे, किंवा ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जातात त्याच्याकडे एरो दाखवला जातो. स्टार्ट कुठून होतो, डोनर कडनं. स्टार्ट कुठून होतो, डोनर कडनं. म्हणजे स्टेप वाईज मेकॅनिझम, स्टेप वाईज सांगणं की रिएक्शन मध्ये काय होतं, स्टेप बाय स्टेप सांगणं रिएक्शन मध्ये काय होतं, काय कशाचा वापर करून, एरोचा वापर करून. यालाच काय म्हणायचं, मेकॅनिझम. यालाच काय म्हणायचं, मेकॅनिझम. कळालं का मेकॅनिझम काय आहे ते, कळालं का मेकॅनिझम काय आहे ते, येस ऑर नो, कळालं का आता मेकॅनिझम काय आहे ते. Guys, have you understood what is mechanism actually? Everyone, I am talking to everyone. मग इथे लिहू का मी, हा पार्ट सोडून मी इकडे लिहितो काय, स्टेप वाइज डिस्क्रिप्शन ऑफ रिएक्शन, स्टेप वाइज डिस्क्रिप्शन ऑफ रिएक्शन, स्टेप वाइज डिस्क्रिप्शन ऑफ रिएक्शन. और स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप description of order, step by step description of order in which bonds are broken in reactants and formed in products. Bonds are broken and bonds are formed. कुठल्या ऑर्डर मध्ये, कोणता बॉन्ड पहिले बनतो, कोणता बॉन्ड ब्रेक होतो, हे काय सांगणं, स्टेप वाईज सांगणं, स्टेप बाय स्टेप सांगणं. यालाच काय म्हणायचं, यालाच काय म्हणायचं, मेकॅनिझम. कळाली का मेकॅनिझमची डेफिनेशन, येस ऑर नो. जर मेकॅनिझम काय असतं हे कळालं असेल, वाय टाईप करा. मेकॅनिझम म्हणजे काय असतं हे कळालं असेल, वाय टाईप करा. एव्हरीवन, आय एम आस्किंग एव्हरीवन. येस, प्रत्येकाला कळालं का मेकॅनिझम काय असतं. हा अर्धाच पार्ट दाखवला मी मेकॅनिझमचा. अल्डॉल कंडेन्सेशन याच्या पुढे होते, कार्बेनियन पुढे काय दाखवतो, अल्डॉल कंडेन्सेशन. पण अल्डॉल कंडेन्सेशन होताना पहिली स्टेप हीच आहे, अल्डॉल कंडेन्सेशन होताना पहिली स्टेप हीच आहे. म्हणजे मी या रिएक्शन मध्ये काय दाखवलं, कोणी हायड्रोजन काढून घेतला, कोणी या अल्फा कार्बनच्या हायड्रोजनला इलेक्ट्रॉन पेअर दिली, आणि मग अल्फा कार्बन हायड्रोजन बॉन्ड कसा ब्रेक झाला, इलेक्ट्रॉन पेअर अल्फा कार्बन कडे कशी आली, हे मी स्टेप वाईज सांगितलं. असं स्टेप वाईज सांगणं म्हणजेच काय, मेकॅनिझम. असं स्टेप वाईज सांगणं म्हणजेच काय, मेकॅनिझम. मेकॅनिझम साठी काय एक्झाम्पल दिलं, अल्डॉल कंडेन्सेशन. कळालंय का हे सगळ्यांना, हे सगळ्यांना कळालं का, येस ऑर नो, कळालं.
मग हा पार्ट रब करू का? पाहिजे तर स्क्रीनशॉट करून घ्या, पाहिजे तर स्क्रीनशॉट करून घ्या. हे एक्झाम्पल आहे कशाचं, मेकॅनिझम म्हणजे काय याचं एक्झाम्पल देताना मी सांगितलं तुम्हाला. येस ऑर नो? हे कळालं का प्रत्येकाला? मग हा पार्ट मी रब करतो, हा पार्ट मी रब करतो. दाखवताना मी कशाचा वापर करणार, इथे लिहितो, मेकॅनिझम इज ऑलवेज shown by किंवा with the help of curved arrows. मेकॅनिझम नेहमी कसं दाखवतात, मेकॅनिझम नेहमी कसं दाखवतात, कर्व्ड एरोचा वापर करून. कसं दाखवतात नेहमी, कर्व्ड एरोचा वापर करून. मेकॅनिझम इज ऑलवेज शोन विथ द हेल्प ऑफ कर्व्ड एरो. कुठल्या एरोचा वापर करतात, कर्व, असं किंवा असा, कर्व्ड एरो. कर्व्ड एरो कुठून स्टार्ट होतो, कर्व्ड एरो स्टार्ट्स फ्रॉम इलेक्ट्रॉन donor, electron donor and curved arrow points towards electron acceptor atom किंवा आयन, व्हॉट एव्हर. मग कर्व्ड एरो कुठून स्टार्ट होतो, नेहमी इलेक्ट्रॉन डोनर पासून. आणि कर्व्ड एरो पॉइंट कोणाकडे करतो, कोणाकडे पॉइंट करतो, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर कडे. कर्व्ड एरो पॉइंट्स टुवर्ड्स इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. कर्व्ड एरो स्टार्ट्स फ्रॉम डोनर. कळालं का हे कळालं का प्रत्येकाला? इकडचा पार्ट कळाला का? येस ऑर नो? हे कळालं का? कर्व्ड एरो काय करतात, कर्व्ड एरो कशासाठी वापरतो आपण, मेकॅनिझम दाखवण्यासाठी. मेकॅनिझम दाखवण्यासाठी कर्व्ड एरो वापरतो. मग कर्व्ड एरोचं मिनिंग कळालं का? कुठून स्टार्ट होतो, डोनर, कुठपर्यंत जातो, ऍक्सेप्टर. येस और नो? एवरीवन हैज गॉट दिस और नॉट? आई एम टॉकिंग टू एवरीवन. हर एक को समझ में आ गया ये बेसिक फंडामेंटल कि क्या ऑर्गेनिक रिएक्शन मैकेनिज्म एक्चुअली है? प्रत्येकाला कळालं का? स्टेप वाइज डिस्क्रिप्शन करणं, कोणता बॉन्ड ब्रेक होतोय, कोणता बॉन्ड फॉर्म होतोय हे सांगणं, कशाचा वापर करून, कर्व्ड एरोचा वापर करून. यालाच म्हणायचं मेकॅनिझम. कर्व्ड एरो स्टार्ट्स फ्रॉम इलेक्ट्रॉन डोनर, कर्व्ड एरो पॉइंट्स टुवर्ड्स इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. हे कळालं का प्रत्येकाला? येस और नो? येस और नो? ठीक है, आई एम आस्किंग एवरीवन. प्राजक्ता, साक्षी, श्रेया, तेजश्री, आदिती, these guys are saying yes. अनिकेश, अपूर्व, संकेत, ऋषिकेश, गौरी, प्रणाली हे काय म्हणत नाहीये. प्रणाली, संकेत इज सेइंग येस. कानसे कुठे गेला रे? कानसे, कोणीतरी कानसे होता ना, तो नाहीये. ठीक आहे, निकिता येस, अनिकेश इज सेइंग येस. मग याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन. घेतला का? घेतला असेल तर डन म्हणा, रब करतो मी. ठीक आहे, ठीक आहे.
रब करू का? मग हे झालं मेकॅनिझम विषयी. आपल्याला काय बघायचंय? आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की हाऊ इलेक्ट्रॉन मूवमेंट ऑफ अ कोव्हॅलंट बॉन्ड गिव्स राइज टू डिफरंट इफेक्ट्स अँड हाऊ इलेक्ट्रॉन मूवमेंट कॅन ऑकर इन अ कोव्हॅलंट बॉन्ड. मग आपल्याला हा टॉपिक बघायचा. आपल्यासाठी महत्वाचं काय? इलेक्ट्रॉन मूवमेंट. इलेक्ट्रॉन मूवमेंट इन ऑर्गेनिक केमिस्ट्री. हे काय? बेसिक कॉज बिहाइंड डिफरंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स इन मॉलिक्यूल. डिफरंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स इन मॉलिक्यूल कशामुळे असतात? इलेक्ट्रॉन मूवमेंट इन ऑर्गेनिक केमिस्ट्री. इलेक्ट्रॉन मूवमेंट झाल्यामुळेच काय मॉलिक्यूल मध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट अराइज होतात. जनरली आपण कोणत्या इलेक्ट्रॉनच्या मूवमेंट विषयी बोलणार? वी आर मोर इंटरेस्टेड इन इलेक्ट्रॉन मूवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट म्हणजे सिग्मा अँड पाय बोथ. दोन्ही बॉन्डच्या इलेक्ट्रॉन मूवमेंट मध्ये आपल्याला लक्ष द्यायचंय. वी आर मोर इंटरेस्टेड इन इलेक्ट्रॉन मूवमेंट ऑफ व्हॉट? सिग्मा अँड पाय बॉन्ड. का बरं? आपण कोव्हॅलंट बॉन्डच्याच इलेक्ट्रॉन मूवमेंट विषयी काय विचार करणार आहे? इलेक्ट्रॉन मूवमेंट इन ऑर्गेनिक केमिस्ट्री वेगळ्या प्रकारची असू शकते का? असू शकते. आयनिक बॉन्ड बनताना तर डायरेक्ट ट्रान्सफर होतं. पण आपल्यासाठी महत्वाचं काय? इलेक्ट्रॉन मूवमेंट ऑफ विच काइंड ऑफ इलेक्ट्रॉन मूवमेंट वी आर गोइंग टू लुक आफ्टर. आपल्यासाठी महत्वाचं काय? इलेक्ट्रॉन मूवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. वी आर मोर इंटरेस्टेड इन इलेक्ट्रॉन मूवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कुठल्या बॉन्डच्या इलेक्ट्रॉन मूवमेंट मध्ये आपण इंटरेस्टेड आहोत? इन विच काइंड ऑफ इलेक्ट्रॉन मूवमेंट वी आर इंटरेस्टेड? वी आर मोर इंटरेस्टेड इन इलेक्ट्रॉन मूवमेंट ऑफ व्हॉट? वी आर मोर इंटरेस्टेड इन इलेक्ट्रॉन मूवमेंट ऑफ व्हॉट? इथे लिहिलंय बघा. वी आर मोर इंटरेस्टेड इन इलेक्ट्रॉन मूवमेंट ऑफ व्हॉट? कुठल्या बॉन्डची इलेक्ट्रॉन मूवमेंट? येस. ठीक आहे. सो लेट मी आस्क यू वन क्वेश्चन अगेन. Why we are interested in electron movement of covalent bond? Why we are interested in electron movement of covalent bond? फटाफट बोलो. Why we are interested in electron movement of covalent bond? आपल्याला कोव्हॅलंट बॉन्डचीच इलेक्ट्रॉन मूवमेंट बघणं गरजेचं काय? का तोच आपल्या इंटरेस्टचा विषय काय? का आपल्याला ह्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे इलेक्ट्रॉन मूवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड? आपण कोणती केमिस्ट्री शिकतोय? व्हॉट वी आर स्टडींग? We are studying organic chemistry and organic compounds are काय? Mostly covalent. कुठला ऑर्गेनिक कंपाऊंड आयनिक आहे का? ऑर्गेनिक कंपाऊंड म्हणजे काय? कोव्हॅलंटच आहे ना. सगळे ऑर्गेनिक कंपाऊंड काय आहेत? कोव्हॅलंट. दॅट इज देअर बॉन्ड्स are more covalent in character. Therefore, in the study of what? Organic chemistry, electron movement in
कोवॅलंट बॉन्ड्स इज इम्पॉर्टंट. कळालं का आता? हे कळालं का आता? काय लिहिलं ते? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर मोस्टली कोवॅलंट, दॅट इज देअर बॉन्ड्स आर मोर कोवॅलंट इन कॅरेक्टर. त्यांच्या बॉन्डचं कॅरेक्टर काय असतं? इथे लिहिलंय बघा, याला पूर्ण हेच करतो, बॉक्सच करतो. देअर बॉन्ड्स, कोणाचे? ऑर्गॅनिक कंपाऊंडचे बॉन्ड, ऑर्गॅनिक कंपाऊंड मधले बॉन्ड कसे असतात? मोर कोवॅलंट इन कॅरेक्टर. आणि म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करताना इलेक्ट्रॉन मुवमेंट इन कोवॅलंट बॉन्ड्स इज इम्पॉर्टंट. कळालं का? इलेक्ट्रॉन मुवमेंट इन कोवॅलंट बॉन्ड इज इम्पॉर्टंट. हे कळालं का प्रत्येकाला? हे कळालं का प्रत्येकाला? येस ऑर नो? हे प्रत्येकाला कळालं का? हॅव यू गॉट दिस गाईज? एकदम बेसिक चालू आहे, अजून तर आपल्याला जायचंय. इलेक्ट्रॉन मुवमेंट शिकायचंय आपल्याला. आताशी आपल्याला फक्त मेकॅनिझम काय असतं, आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रॉन मुवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्डच्या इलेक्ट्रॉनची मुवमेंट आपल्याला का बघायची? व्हाय वी आर इंटरेस्टेड इन इलेक्ट्रॉन मुवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. इलेक्ट्रॉन मुवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, आपल्यासाठी इलेक्ट्रॉन मुवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्डच काय इम्पॉर्टंट आहे हे मी सांगितले इथं. का कोव्हॅलंट बॉन्डची इलेक्ट्रॉन मुवमेंट का गरजेची आहे? आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जे बॉन्ड्स असतात तेच काय असतात? कोव्हॅलंट. आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जे काही ऍटम्स आहेत त्यांच्यामध्ये बॉन्ड कोणते असतात? कोव्हॅलंट कॅरेक्टर वाले, म्हणजे त्यांचे बॉन्डच कोव्हॅलंट असतात. म्हणून आपल्यासाठी काय गरजेचं? इलेक्ट्रॉन मुवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. कळालं का प्रत्येकाला हे? येस ऑर नो? मग कळालं का का इलेक्ट्रॉन मुवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड बघायची? व्हाय वी आर इंटरेस्टेड इन इलेक्ट्रॉन मुवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड? Why we are interested in electron movement of covalent bond? सांगा चला पटकन. आन्सर दिल्याशिवाय पुढे नाही जाणार. Why we are interested in electron movement of covalent bond? अरे काहीतरी बोला पटकन. Why we are interested in electron movement of covalent bond? का? जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, हा बरोबर, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर मोस्टली कोव्हॅलंट. करेक्ट सुप्रिया, यू गॉट इट. तेजश्री, यू गॉट इट. देअर बॉन्ड्स आर मोस्टली कोव्हॅलंट इन कॅरेक्टर. देअर मीन्स वोज, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे बॉन्ड किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये जे ऍटम्स आहेत त्यांचे बॉन्ड कसे आहेत? कोव्हॅलंट. म्हणून आपल्याला काय बघणं गरजेचं? इलेक्ट्रॉन मुवमेंट इन कोव्हॅलंट बॉन्ड बघणं गरजेचं आहे. कळालंय का प्रत्येकाला? येस ऑर नो? गाइस येस ऑर नो? हा, येस येस येस, करेक्ट. प्रत्येकाला कळालं? येस ऑर नो? प्रत्येकाला कळालं? हे रब करू का आता? चला रब दिस. येस ऑर नो? सो आता आपल्याला काय बघायचं? इलेक्ट्रॉन मुवमेंट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. हे रब करतो मी आता. स्क्रीनशॉट घ्या पाहिजे तर पटकन. ठीक आहे, रब करतो मग. इलेक्ट्रॉन मुवमेंट इन कोव्हॅलंट बॉन्ड. मग कोव्हॅलंट बॉन्ड काय असतो? व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड? व्हॉट इज कोव्हॅलंट बॉन्ड?
This is what? This is shared electron pair between two atoms of same element or two atoms having similar electronegativity. करेक्ट. अशी शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच काय? अशा शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर मुळेच काय बनतो? कोव्हॅलंट बॉन्ड. करेक्ट. इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती इक्वली शेअर्ड आहे ना. हा ऍटम पुल करतोय ना हा ऍटम पुल करतोय. या इलेक्ट्रॉन पेअर वरती या ऍटमचं आणि या ऍटमचं दोघांचंही काय आहे? दोघांचंही इक्वल अट्रॅक्शन आहे. दोघांचं काय आहे? इक्वल अट्रॅक्शन. दिस इलेक्ट्रॉन पेअर इज इक्वली हेल्ड बिटवीन दिस अँड दिस ऍटम. करेक्ट. मग असा बॉन्ड जो असतो ज्याच्यामध्ये शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर कुणाच्या मध्ये इक्वली शेअर्ड असते, सेम एलिमेंटच्या ऍटमच्या मध्ये इलेक्ट्रॉन पेअर इक्वली शेअर्ड असते, किंवा दोन ऍटम असे ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये खूप कमी फरक आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळपास सारख्याच आहेत, त्यांच्यामध्ये शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर असणं म्हणजेच काय? कोव्हॅलंट बॉन्ड. हॅव यू गॉट दिस? कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणायचं ते कळालं का प्रत्येकाला? येस ऑर नो? येस ऑर नो? एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल पाहिजे तर देतो. हा 1s आहे हायड्रोजनचा, प्लस हा पण काय 1s हायड्रोजनचा. दोन्ही कंबाईन झाले तर काय होईल? हायड्रोजन हायड्रोजन ही असेल शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर, आणि ही शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर कशी दाखवता येईल बघा. HH डॅश. डॅश म्हणजेच काय? डॅश म्हणजेच काय? शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर. हा पण हायड्रोजनचा ऍटम आहे, हा पण हायड्रोजनचा ऍटम आहे. मग ह्या हायड्रोजनच्या न्यूक्लियसचं आणि या हायड्रोजनच्या न्यूक्लियसचं कुणावरती अट्रॅक्शन? कुणावरती अट्रॅक्शन? इलेक्ट्रॉन पेअर वरती अट्रॅक्शन. कसं आहे? इक्वल. ही इलेक्ट्रॉन पेअर ना हा पुल करेल ना हा पुल करेल, ती दोघांच्या मध्ये इक्वल डिस्टन्स वरती असेल. ती दोघांच्या मध्ये इक्वल डिस्टन्स वरती असेल. अशी शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच काय? सच अ शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज कोव्हॅलंट बॉन्ड. अशी शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच काय? कोव्हॅलंट बॉन्ड. प्रत्येकाला कळालं का कोव्हॅलंट बॉन्ड? आणि हा परफेक्टली कोव्हॅलंट बॉन्ड. याच्यामध्ये आयनिक कॅरेक्टर नाहीये. हा परफेक्टली कोव्हॅलंट बॉन्ड आहे. 100% कोव्हॅलंट. हॅव यू गॉट दिस? हॅव यू गॉट दिस? येस ऑर नो? हॅव यू गॉट दिस? हे कळालं का प्रत्येकाला परफेक्टली कोव्हॅलंट बॉन्ड काय? येस ऑर नो? एव्हरीवन हॅज टू आन्सर नाउ. प्रत्येकाने आन्सर करा. अरे त्या दोन अंकितांचं काय होतंय नेमकं? त्यांचं अंकिता, दुसरी अंकिता काय झालं? अजून कोणीतरी आहे जिचा रेंज प्रॉब्लेम दिसतोय. ठीक आहे, ठीक आहे. हॅव यू गॉट दिस? हे कळालं का? मग हा बॉन्ड नुसता कोव्हॅलंट नाहीये. हा कसा आहे? हा कसा आहे? परफेक्टली कोव्हॅलंट. याला काय म्हणायचं? परफेक्टली कोव्हॅलंट. करेक्ट. परफेक्टली कोव्हॅलंट काय आहे बरं? Can you guys tell me why this bond is perfectly covalent? Could you please tell me why this bond is perfectly covalent? I am saying that this single bond between two hydrogen atoms, that is this electron pair, यानी कि single bond between these two hydrogen atoms is perfectly covalent. Why I am saying this? Could you please explain why I am saying this? कि this this hydrogen single bond in H2 molecule, hydrogen single bond in H2 molecule is perfectly covalent. Yes, Shivani, you got it to the point. Yes, Supriya, you got it to the point. बाकीच्यांना कळालं का रे? त्यांनी करेक्ट आन्सर दिलं बघा. काय सांगितलं त्या दोघींनी? शिवानी आणि सुप्रियानी काय सांगितलं? बॉन्ड परफेक्टली कोव्हॅलंट आहे म्हणजे सी इलेक्ट्रॉन पेअर ऍट इक्वल डिस्टन्स आहे. कोणापासून? फ्रॉम द न्यूक्लियाय ऑफ टू हायड्रोजन. दॅट इज
this electron pair is equally held by this hydrogen also and this hydrogen also. दोघांचंही, या हायड्रोजनचं आणि या हायड्रोजनच्या न्यूक्लियसचं या इलेक्ट्रॉन पेअर वरती अट्रॅक्शन कसं आहे, या इलेक्ट्रॉन पेअर वरती अट्रॅक्शन कसं आहे, इक्वल, कारण दोन्ही हायड्रोजन आहेत, दोघांचाही न्यूक्लिअर चार्ज सेम आहे, दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे, आणि म्हणून या इलेक्ट्रॉन पेअर वरती हा आणि हा हायड्रोजन यांचे न्यूक्लियस काय करतात, सेम फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतात, म्हणून ही इलेक्ट्रॉन पेअर इक्वली शेअर्ड आहे. कशी आहे, इक्वली, आणि म्हणून बॉन्ड कसा आहे, परफेक्टली कोव्हॅलंट. हॅव यू गॉट दिस, हॅव यू गॉट दिस? कळालं का हे, कळालं का हे प्रत्येकाला? येस ऑर नो, येस ऑर नो? आय एम टॉकिंग टू एव्हरीवन. आन्सर तर करत नाही, मलाच विचारावं लागतं खूप वेळा. येस ऑर नो गाईज, हॅव यू गॉट दिस? मग आता स्क्रीनशॉट पाहिजे तर घ्या. हे रब करतो आणि दुसरा बॉन्ड दाखवतो, हे रब करतो आणि दुसरा बॉन्ड दाखवतो, हे रब करतो आणि दुसरा बॉन्ड दाखवतो. पटकन टेक द स्क्रीनशॉट अँड पोस्ट इट ऑन अ ग्रुप. ठीक है, नाउ कंसिडर दिस बॉन्ड, नाउ कंसिडर HCl molecule, now consider HCl molecule, 1s of hydrogen and क्लोरीन का कौन सा, क्लोरीन का कौन सा, 3p, 3pxyz. जिस 3p ऑर्बिटल में अनपेड इलेक्ट्रॉन है वो 3p ऑर्बिटल ऑफ क्लोरीन, इनका मिक्सिंग होके सपोज दिस बॉन्ड इज गेटिंग फॉर्म. कौन सा बॉन्ड, दिस शेयर्ड इलेक्ट्रॉन पेयर, और इसको ये ऐसे दिखाएंगे HCl. ये क्लोरीन के अपने अपने लोन पेयर है, ये क्लोरीन के अपने अपने लोन पेयर है. ये इलेक्ट्रॉन पेयर के फॉर्म में दिखाया, ये कैसे दिखाया, डैश के फॉर्म में. ये शेयर्ड इलेक्ट्रॉन पेयर, यानी कि ये भी क्या है, कोवैलेंट बॉन्ड. but chlorine has more electronegativity. Chlorine has more electronegativity than hydrogen. Therefore, electron pair, shared electron pair is attracted more by shared electron pair is attracted more by chlorine. Shared electron pair is attracted by more by chlorine. That is, chlorine nucleus exerts more attraction on shared electron pair and pulls it. मग आता क्लोरीन न्यूक्लियसनी जर या इलेक्ट्रॉन पेअर वरती अट्रॅक्शन मोर एक्झर्ट केलं क्लोरीनच्या न्यूक्लियसनी, ही इलेक्ट्रॉन पेअर कोणाकडे जाईल, क्लोरीन कडे, बरोबर आहे का. आणि
म्हणून आपल्याला कसं दाखवावं लागेल बघा, म्हणून आपल्याला कसं दाखवावं लागेल, HCl, पण Cl वरती कोणता चार्ज दाखवतो बघा, Cl वरती कोणता चार्ज दाखवला, Cl वरती कोणता चार्ज दाखवला आणि हायड्रोजन वरती कुठला चार्ज दाखवला, बघा बरं, बघा बरं, कुठला चार्ज दाखवला क्लोरीन वरती आणि Cl वरती कुठला दाखवला, क्लोरीन वरती कुठला चार्ज दाखवला, लेट मी नो विच चार्ज क्लोरीन एक्वायर्स आफ्टर फॉर्मेशन ऑफ HCl मॉलिक्यूल. जेव्हा हायड्रोजन आपला एक इलेक्ट्रॉन आणि क्लोरीन आपला एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शेअर करून शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड बनवतात, तेव्हा त्या बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर कोण अट्रॅक्ट करतं स्वतःकडे, कोण अट्रॅक्ट करतं स्वतःकडे, क्लोरीन. का? त्याची इलेक्ट्रॉनिटी जास्त आहे, म्हणजे क्लोरीनचं न्यूक्लियस या इलेक्ट्रॉन पेअर वरती मोर अट्रॅक्शन एक्झर्ट करतं आणि क्लोरीन ही इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे पुल करतो. म्हणून क्लोरीन वरती कुठला चार्ज दाखवला, कुठला चार्ज दाखवला क्लोरीन वरती, लेट मी नो विच चार्ज इज ऑन क्लोरीन. दिसतंय का कुठला चार्ज आहे क्लोरीन वरती? हा, पार्शियली निगेटिव्ह. येस, डेल मायनस, निगेटिव्ह, निगेटिव्ह, करेक्ट. आणि हायड्रोजन वरती कुठला आहे, डेल पॉझिटिव्ह. हायड्रोजन हॅज डेल्टा पॉझिटिव्ह, करेक्ट. येस ऑर नो? मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल्स क्रिएट झाले ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल्स क्रिएट झाले ना, म्हणून हा बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड आहे. बट हा बॉन्ड कसा आहे, सच अ बॉन्ड इज पोलार कोव्हॅलंट, सच अ बॉन्ड इज पोलार कोव्हॅलंट. या बॉन्डला काय म्हणायचं, सच अ बॉन्ड इज कॉल्ड एज पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. येस ऑर नो? येस ऑर नो? सच अ बॉन्ड इज कॉल्ड एज पोलार कोव्हॅलंट. प्रत्येकाला कळालं का पोलार कोव्हॅलंट बॉन्ड काय आहे? प्रत्येकाला कळालं का पोलार कोव्हॅलंट बॉन्ड काय आहे? येस ऑर नो? Have you got this? येस और नो गाइस? बरेच लोक ये जा करतात रे. ठीक आहे, कळालं का हे कळालं प्रत्येकाला? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड आणि तो होता परफेक्टली कोव्हॅलंट. मग आता काही क्वेश्चन करतो तुम्हाला, काही क्वेश्चन करतो. हे झालं असेल स्क्रीनशॉट करा, हे झालं असेल स्क्रीनशॉट करा, कारण की पुढे आता आपल्याला एरोज कसे मूव्ह होतात ते बघायचंय. पटकन इलेक्ट्रॉन मुवमेंट इन कोव्हॅलंट बॉन्ड पण बघायचंय. हे बेसिक आहे, खूप बेसिक आहे. हे आपलं 11th मध्ये झालं असेल केमिकल बॉन्डिंग मध्ये, हे आपलं 11th मध्ये झालं असेल केमिकल बॉन्डिंग मध्ये. ठीक आहे, मग आता इकडे बघा क्वेश्चन काय, क्वेश्चनचा आन्सर तुम्ही करायचंय. यू हॅव टू आन्सर द क्वेश्चन. When polar covalent bond formation, when polar covalent bond formation occurs. Question is when polar covalent bond formation occurs. कब होगा polar covalent bond का formation? When polar covalent bond formation occurs. Question ये है. Can you answer the question? हाँ, atoms forming covalent bond have different electronegativities. Correct? Yes or no? क्या चाहिए? When two bonded atoms differ in their electronegativities. करेक्ट? येस और नो? त्यांच्या इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटीज काय असतील? त्यांच्या इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटीज काय असतील? इलेक्ट्रॉन पेअर अट्रॅक्ट करण्याची ऍबिलिटीज काय असतील? डिफरंट. तेव्हा काय होतो? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड बनतो. येस और नो? गाइस, येस और नो? गाइस, येस और नो? प्रत्येकाला कळतंय का हे? ठीक आहे, प्रत्येकाला हे जर कळत असेल, लक्षात ठेवायचं,
लक्षात काय ठेवायचं, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम acquires कुठला चार्ज, निगेटिव्ह चार्ज, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम acquires काय, पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे का. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तो कुठला चार्ज ऍक्वायर करेल, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल तो कुठला चार्ज ऍक्वायर करेल. येस ऑर नो. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह निगेटिव्ह चार्ज किंवा पार्शियल निगेटिव्ह चार्ज, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे तो पॉझिटिव्ह चार्ज. येस ऑर नो. हे कळालं का, हे कळालं का. मग हे जर कळालं असेल, हे जर कळालं असेल तर आता काय, डिफरंट ways of electron movement, different ways of electron movement in a covalent bond, different ways of electron movement in a covalent bond. बघा पहिला वे जो आहे ना त्याला आपण काय करूया, वेगळं नाव देऊयात. एक मिनिट थांबा. फर्स्ट वे जो आहे ना त्याला आपण नाव नंतर देऊयात. इकडे बघा काय होतं ते मला सांगा. सपोज दिस इज एक्स एटम, एक्स एटम का इधर क्या है, ए के साथ, सपोज ए के साथ, एक्स एटम का ए के साथ क्या है, एक्स का ए के साथ क्या है, डबल बॉन्ड, एंड जेड के साथ क्या है, सिंगल बॉन्ड. करेक्ट. हे दिसतंय ना, एक्स एटम हैज डबल बॉन्ड विथ ए एंड एक्स एटम हैज सिंगल बॉन्ड विथ जेड. येस और नो, येस और नो. हे दिसतंय का, हे दिसतंय का, प्रत्येकाला दिसतंय का. मग आता बघा पाय बॉन्ड इज वीक, मग पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर बघा, पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर, पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर वाटलं तर असं खालून दाखवतो. याला पाय बॉन्ड म्हणतो मी याला पाय बॉन्ड म्हणतो आणि ही पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर कुणाकडे मायग्रेट झाली, टुवर्ड्स नेक्स्ट बॉन्ड. मायग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर ऑफ पाय बॉन्ड टू नेक्स्ट बॉन्ड असं झालं काय होईल, असं जर झालं तर काय होईल, असं स्ट्रक्चर बनेल. इकडे सिंगल आहे, इकडे सिंगल आहे, सिंगलच्या ऐवजी अजून एक इलेक्ट्रॉन पेअर आली दोघांच्या मध्ये, काय बनेल, डबल. काय बनेल, डबल. इकडे काय राहील, सिंगल. इकडे काय राहील, सिंगल. हॅव यू गॉट दिस, येस और नो. हे कळालं का. डबल बॉन्ड ब्रेक झाला, पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर इकडे मायग्रेट झाली, म्हणजे इथे ऑलरेडी एक बॉन्ड म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेअर आहे, पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर आली म्हणजे इथे पाय बॉन्ड बनला एक्स आणि झेड मध्ये, आणि इकडे काय राहिला, सिंगल बॉन्ड. ठीक आहे. हे कळालं का प्रत्येकाला. मग याला नाव काय द्यायचं, याला काय म्हणणार, याला काय म्हणणार, हा जो वे आहे याला म्हणायचं शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर ऑफ पाय बॉन्ड टू adjacent bond, शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर ऑफ पाय बॉन्ड टू ऍडजेसंट बॉन्ड. कळालं का. असं पण इलेक्ट्रॉन पेअरचं, पाय बॉन्डचं इलेक्ट्रॉन पेअरचं असं पण शिफ्टिंग होऊ शकतं. हे कळालं का प्रत्येकाला, हे प्रत्येकाला कळालं का. दिस इज वन ऑफ द वे ऑफ इलेक्ट्रॉन मुवमेंट इन कोव्हॅलंट बॉन्ड. आता इलेक्ट्रॉन मुवमेंट इन कोव्हॅलंट बॉन्ड का म्हटलं, पाय बॉन्ड पण कोव्हॅलंटच आहे ना, पाय बॉन्ड बनतो साइडवेज ओव्हरलॅपनी पण पाय बॉन्ड पण कोव्हॅलंट आहे ना. येस और नो. म्हणजे पाय बॉन्ड पण कोव्हॅलंट आहे. पाय बॉन्ड दोन ऍटमचा मधला ब्रेक होऊन तो त्या पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर नेक्स्ट बॉन्ड कडे गेली तर पुढे पाय बॉन्ड बनेल. इथे एक्स आणि झेड मध्ये पाय बॉन्ड बनलाय म्हणजे शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर ऑफ पाय बॉन्ड टू ऍडजेसंट बॉन्ड. हा सुद्धा इलेक्ट्रॉन मुवमेंटचा एक वे आहे. इथे कोण मूव्ह झालाय, पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर कुठे मूव्ह झाली, ऍडजेसंट बॉन्ड कडे. हॅव यू गॉट दिस. हे कळालं का. येस और नो. हे कळालं का. येस और नो. स्क्रीनशॉट करा. कळालं का. स्क्रीनशॉट करा. चला टेक द स्क्रीनशॉट, टेक द स्क्रीनशॉट.
हे रब करतो आता, हा पार्ट रब करतो. इकडे बघा आता, इथे काय झालं नीट बघायचं आता, मग नाव देऊ. पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर कुणाकडे चालली? पाय बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर कुणाकडे चालली आहे? नेक्स्ट बॉन्ड कडे नाही चालली आहे, कुणाकडे चालली आहे? झेड कडे चालली आहे. म्हणजे याच्यामुळे काय होईल? याच्यामुळे काय होईल? झेड वरती निगेटिव्ह चार्ज येईल. इथे डबलच्या ऐवजी काय राहील? सिंगल. झेड वरती कुठला चार्ज येईल? निगेटिव्ह. निगेटिव्ह चार्ज का लिहिणार मी झेड वरती? निगेटिव्ह चार्ज का लिहिणार? या पाय बॉन्ड, हा पाय बॉन्ड बनताना एक इलेक्ट्रॉन झेड आणि एक इलेक्ट्रॉन ए दोघांनी शेअर केले होते एक एक इलेक्ट्रॉन. पण बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर न एचा पण इलेक्ट्रॉन आणि झेडचा पण इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे काय? एचा पण आणि झेडचा पण. दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाकडे झाले? झेड कडे. म्हणून तर दोन डॉट दाखवले. दोन डॉट म्हणजे बॉन्डची इलेक्ट्रॉन पेअर. पण या इलेक्ट्रॉन पेअर पैकी एक कोणाचा आहे? एचा. एकच एक्स्ट्रा आलाय म्हणून -1 चार्ज दाखवला. दोन एक्स्ट्रा आले असते तर -2 चार्ज दाखवला असता. एचा एकच इलेक्ट्रॉन आलाय म्हणून काय? -1 चार्ज. -1 चार्ज आणि दोन डॉट म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर पैकी एक इलेक्ट्रॉन एचा आहे. आणि काय बनला हा? एनायन. काय बनला हा? एनायन. मग या इलेक्ट्रॉन पेअरला काय म्हणायचं? या इलेक्ट्रॉन पेअरच्या मुवमेंटला काय म्हणायचं? शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर of pi bond to adjacent atom. टू ऍडजेसंट ऍटम. इलेक्ट्रॉन पेअर पाय बॉन्डची शेजारच्या ऍटम कडे जाणं, त्या ऍटम वरती निगेटिव्ह चार्ज येणं म्हणजे त्याला लोन पेअर मिळणं, त्याच्यावरती एक इलेक्ट्रॉन पेअर येणं, याला आणि एनायन फॉर्म होणं, याला म्हणायचं शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर ऑफ पाय बॉन्ड टू ऍडजेसंट ऍटम. कळालं का? हे प्रत्येकाला कळालं का? दिस इज अनदर वे ऑफ इलेक्ट्रॉन मुवमेंट इन कोव्हॅलेंट बॉन्ड. दिस इज अनदर वे ऑफ इलेक्ट्रॉन मुवमेंट इन कोव्हॅलेंट बॉन्ड. हे कळालं का? येस ऑर नो? हा दुसरा वे आहे. दिस इज द सेकंड वे. दिस इज द सेकंड वे. येस ऑर नो? प्रत्येकाला कळालं का? येस ऑर नो गाईज? हे कळालं का? आता थर्ड बघा. थर्ड बघा. ऑलरेडी झेड ऍटम वरती काय आहे? ऑलरेडी झेड ऍटम कडे इलेक्ट्रॉन पेअर आहे. म्हणजे ही इलेक्ट्रॉन पेअर जरा खाली दाखवतो, आपल्याला नाव द्यायचं ना. ही इलेक्ट्रॉन पेअर कुठे मूव्ह झाली? पुढच्या बॉन्ड कडे. इकडे जर मूव्ह झाली तर या इलेक्ट्रॉन पेअरचा वापर करून या दोघांमध्ये काय बनेल? पाय बॉन्ड. इकडे तर सिंगल आहेच आहे. या इलेक्ट्रॉन पेअरचा वापर करून इथे काय बनेल? पाय बॉन्ड. सिंगल आहे, अजून एक पाय बॉन्ड बनला म्हणजे सिग्मा आहेच आहे. पाय बॉन्ड बनला. कशाचा वापर करून? इलेक्ट्रॉन पेअरचा वापर करून. म्हणजे स्ट्रक्चर कसं होईल? स्ट्रक्चर कसं होईल? याच्या उलट झालं. याच्या उलट झालं इथे. म्हणजे काय? याला म्हणायचं शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन लोन पेअर. शिफ्टिंग ऑफ लोन पेअर of electron from an atom to adjacent bond. Shifting of electron pair. Shifting of electron pair from an atom. याला वाटलं हा थोडा कर्व छोटा दाखवतो किंवा असं दाखवतो.
शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर फ्रॉम अन ऍटम, त्या इलेक्ट्रॉन पेअर वरती असणारी ऍटम म्हणजे लोन पेअर, त्या इलेक्ट्रॉन पेअर वरती असणारी ऍटम म्हणजे त्या इलेक्ट्रॉन पेअर वरती असणारी, त्या ऍटम वरती असणारी इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच लोन पेअर. ती लोन पेअर कुठे गेली? लोन म्हणजे तिने बॉन्डिंग मध्ये भाग घेतला नव्हता आतापर्यंत. शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन पेअरनी आतापर्यंत बॉन्डिंग मध्ये भाग घेतला नव्हता, आता घेतला आणि त्याच्यामुळे पाय बॉन्ड बनला. या शिफ्टिंगला म्हणायचं शिफ्टिंग ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अन ऍटम टू ऍडजस्टंट बॉन्ड, आणि इथे डबल बॉन्ड क्रिएट झाला. हे कळालं का? हा थर्ड वे आहे. दिस इज द थर्ड वे बाय विच इलेक्ट्रॉन पेअर कॅन मूव्ह. दिस इज द थर्ड वे बाय विच इलेक्ट्रॉन पेअर कॅन मूव्ह. हे कळालं का? हे कळालं का? थर्ड वे पण कळालं का? येस ऑर नो? येस ऑर नो? प्रत्येकाला कळालं का? येस ऑर नो एव्हरीवन? मग फोर्थ बघा, इथे बघा, इथे बघा, दोन्ही काय आहेत? दोन्ही नाही, दोन्ही. दोन्ही काय आहेत? कोणते दोन ऍटम्स आहेत? पटकन सांगा, कोणते दोन ऍटम्स आहेत? विच टू ऍटम्स दीज आर? विच टू ऍटम्स दीज आर? कार्बन कार्बन. मग दोन्ही कार्बन आहे तर त्यांची कुठली प्रॉपर्टी सेम असेल? दोन्ही कार्बन असतील त्यांची कुठली प्रॉपर्टी सेम असेल? त्यांची कुठली प्रॉपर्टी सेम असेल? बोथ आर कार्बन, सो विच प्रॉपर्टी? येस शिवानी, यू गॉट इट करेक्ट. बाकीच्यांना कळतंय की नाही कळत? दोन्ही कार्बन आहेत. बोथ आर कार्बन. येस, सुप्रिया इज ऑल्सो सेइंग द सेम. नेक्स्ट, बाकीचे का नाही बोलत? बोथ आर कार्बन और नॉट? यस, बोथ आर कार्बन. सो दोनों की क्या सेम है? इलेक्ट्रॉनिलिटी. बोथ हैव सेम इलेक्ट्रॉनिलिटी. तो अगर ये बॉन्ड ब्रेक हुआ तो इलेक्ट्रॉन पेयर इसको मिलेगी या इसको? किसकी तरफ इलेक्ट्रॉन पेयर मूव होगी? इलेक्ट्रॉन पेयर कुणाला मिळेल? याला मिळेल की याला? एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा आहे, एक इलेक्ट्रॉन या कार्बनचा आहे. मग ही जी बॉन्ड सिंगल लाईन दाखवली ती म्हणजे सिग्मा बॉन्ड. तो जर ब्रेक झाला तर इलेक्ट्रॉन पेयर कोणाकडे जाईल? हु विल गेट इलेक्ट्रॉन पेयर? Who will get electron pair out of these two carbon if bond gets broken? हा, बाकीच्यांना काही कळतं का? दोघांची इलेक्ट्रॉनिलिटी सेम आहे ना? येस और नो? म्हणजे एक इलेक्ट्रॉन कोणाकडे जाईल? या कार्बनकडे. बघा हाफ एरो दाखवलाय, हाफ. एक इलेक्ट्रॉन कोणाकडे जाईल? याच्याकडे. हाफ एरो दाखवला. बॉन्ड पासून हाफ एरो इकडे, हाफ एरो इकडे. हाफ एरोचं मिनिंग काय? हाफ एरोचं मिनिंग काय? सिंगल अनपेड इलेक्ट्रॉन. काय बनेल मग? या कार्बनकडे पण एक अनपेड इलेक्ट्रॉन, या कार्बनकडे पण एक अनपेड इलेक्ट्रॉन. हे जे बनलेत ना, हे दोन, हे काय बनलेत? मिथिल फ्री रॅडिकल्स. काय बनलेत? मिथिल फ्री रॅडिकल्स. मग या अशा मुवमेंटला काय म्हणायचं? अशा मुवमेंटला म्हणायचं मुवमेंट ऑफ सिंगल अनपेअर्ड movement of single unpaired electrons. Movement of single unpaired electron. Movement of single unpaired electron. आणि movement of single unpaired electron कशी दाखवतात? हाफ हेडेड एरोनी. हाफ हेडेड एरो. कळाले का हे? येस और नो? कळाले का हे? प्रत्येकाला कळालं का हे? हे जे डॉट डॉट दाखवलेत कार्बन वरती, याचा अर्थ एक एक अनपेड इलेक्ट्रॉन दोघांना मिळालाय. अशा स्पेसिसला काय म्हणायचं? फ्री रॅडिकल. मिथिल ग्रुप आहे म्हणून मिथिल फ्री रॅडिकल. हॅव यू गॉट दिस? येस और नो गाइस? हॅव यू गॉट दिस? हे कळालं का प्रत्येकाला? येस और नो? गाइस, आय एम टॉकिंग टू यू. येस और नो? याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन. चला, सगळे वेज आहे तिथे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. These are the 4 possible ways of electron movement in a covalent bond. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनची मूवमेंट होऊ शकते. These are the possible ways of movement of electron. मग इथे शेजारच्या ऍटम कडे दाखवले.
असा पाय बॉन्डचा इलेक्ट्रॉन दुसऱ्या कोणाला पण मिळू शकतो, ज्याला इलेक्ट्रॉन पाहिजे इलेक्ट्रॉन डिफ्युजन कडे, इकडे जाण्याच्या तो दुसऱ्याला मिळू शकतो. ही लोन पेअर जी आहे ती इथे एक्स कडे जाताना दाखवली, पण याच्या शेजारी मोर रिएक्टिव्ह ऍटम असला असता, इथे दुसरा, इकडे दुसरा ऍटम असला असता आणि त्याला इलेक्ट्रॉनची जास्त गरज असली असती, ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे जाण्याच्या ऐवजी तिकडे गेली असती. मी हे जनरल दाखवले, जनरल. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन पेअर मूव्ह होऊ शकतात. दीज आर द 4 जनरल वेज ऑफ मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. जनरल. स्क्रीनशॉट घेतला? येस और नो? प्रत्येकाने तो ग्रुप वरती पाठवा. मग आता एकच गोष्ट आजच्या लेक्चर मध्ये सांगायची राहिली, ती सांगतो. हे पुसू का, रब करू का हे? येस और नो? आय विल रब दिस नाउ. ठीक आहे, इथे लिहितो. movement of single unpaired electron is shown by half headed arrow or fish hook. half headed arrow or fish hook. कळालं का? movement of single unpaired electron is shown by half headed arrow or it is called as fish hook. कळाले का हे? येस और नो? movement of single unpaired electron जी दाखवतो आपण हाफ एरोनी, त्या हाफ हेडेड एरोलाच काय म्हणतात? फिश हुक. Have you got this? Have you got this? All these 4 ways, 1, 2, 3, 4. Have you got all the 4 ways by which electron movement in a covalent bond occurs? Yes or no? Yes or no? प्रत्येकाला कळालं? Yes or no? प्रत्येकाला कळाले का? Yes? ठीक है? Yes or no? I am asking everyone. Have you got this particular topic? इलेक्ट्रॉन मूवमेंट इन अ कोव्हॅलंट बॉन्ड, पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन, लोन पेअर किंवा सिंगल अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कसे मूव्ह होऊ शकतात, त्यांची मूवमेंट कशी दाखवायची, हे कळालं का? हे 4 वेज आहेत जनरल. हे प्रत्येकाला कळालं का? संकेत वाळ, के सेइंग येस, प्राजक्ता येस, येस. ठीक आहे, एव्हरीवन हॅज गॉट दिस. सो दिस इज द बेसिक ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये ऍटलीस्ट अशा काही गोष्टी तुम्हाला माहिती असाव्या लागतात. दिस इज वन ऑफ द मोस्ट बेसिक थिंग. मी तुम्हाला मेकॅनिझम सांगताना किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये रिएक्शन होताना इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर कसं दाखवलं जातं? एरोजनी. मेकॅनिझम दाखवताना एरोज, कोणते? कर्व्ड एरोज. आणि त्याच कर्व्ड एरोजचा वापर करून इलेक्ट्रॉन मुवमेंट कशी होते हे दाखवलंय. हे कळालं का प्रत्येकाला? येस और नो? जर हे कळालं असेल, दिस इज इनफ फॉर टुडे. आजचं लेक्चर समजलं की नाही ते मला सांगायचं. आणि तसंच कुणाला, विकास सरांना किंवा आपल्या दीपक सरांना सांगायचं. ठीक आहे. आणि मग आता उद्यापासून मात्र इंडक्टिव्ह, रेझोनन्स अशा इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळेच इंडक्टिव्ह, रेझोनन्स असे इफेक्ट अराईज होतात. इंडक्टिव्ह, रेझोनन्स असे इफेक्ट अराईज होतात. उद्या आपल्याला ते घ्यायचंय. मग आजचं हे बेसिक होतं. उद्यापासनं सगळ्यांना सांगा काय बुडवायचं नाही, काय बुडवायचं नाही, लेक्चर बुडवायचं नाही. कारण इंडक्टिव्ह, रेझोनन्स हे सगळे इफेक्ट त्यांच्यावरचे क्वेश्चन्स कुठे असतात? त्यांच्यावरचे क्वेश्चन्स जेईला असतात, नीटला असतात. तेच बेसिक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं. ते कळालं नाही, बाकीच्या गोष्टी कळणार नाहीत. हॅव यू गॉट दिस गाइज? येस और नो? ठीक आहे. सो विल मीट टुमॉरो. ठीक आहे, बाय. दिस इज इनफ फॉर टुडे.